जय शिवराय मित्रांनो राज्यातील सप्टेंबर 2024 ते ऑक्टोबर 2024 या कालावधीमध्ये अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या, याचप्रमाणे जून 2025 मध्ये अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या परंतु अद्यापही शासनाच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या नुकसान भरपाईचं वितरण न झालेल्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, राज्यातील सप्टेंबर 2024 ते ऑक्टोबर 2024 या कालावधीमध्ये नुकसानग्रस्त झालेल्या धाराशिव, छत्रपती संभाजीनगर आणि धुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी, याचप्रमाणे जून 2025 मध्ये नुकसानग्रस्त झालेल्या विदर्भातील अमरावती विभागातील 5ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी, याचप्रमाणे जून 2025 मध्ये अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या छत्रपती संभाजीनगर विभागातील जिल्ह्यांसाठी देखील राज्य शासनाच्या माध्यमातून आज नुकसान भरपाईसाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। आणि याच्या संदर्भातील 3 महत्त्वाचे असे जीआर आज 6 ऑगस्ट 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेले आहेत। याच्यामधील पहिला जीआर आपण पाहू शकता, सप्टेंबर 2024 ते ऑक्टोबर 2024 या कालावधीमध्ये नुकसानग्रस्त झालेल्या धाराशिव, छत्रपती संभाजीनगर व धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदतीचे वितरण करण्यासाठी निधी मंजूर करण्याच्या संदर्भातील याच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यामध्ये 2 प्रस्ताव दाखल करण्यात आलेले होते। पहिल्या प्रस्तावामध्ये 79,880 शेतकऱ्यांसाठी 86,46,34,00,000 रुपये, तर दुसऱ्या प्रस्तावाच्या माध्यमातून 2,48,059 शेतकऱ्यांसाठी 174,97,000 एवढी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। तर सप्टेंबर 2024 मध्ये नुकसानग्रस्त झालेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील 7,584 शेतकऱ्यांना 6,65,41,000 रुपयाची नुकसान भरपाई या जीआरच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे। आणि एकूण छत्रपती संभाजीनगर विभागातील 3,35,523 शेतकऱ्यांना 268,08,79,000 रुपयाची नुकसान भरपाई या जीआरच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे। याचप्रमाणे धुळे जिल्ह्यातील एका शेतकऱ्यासाठी 4,000 रुपयाची नुकसान भरपाई देखील या जीआरच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे। मित्रांनो, याचप्रमाणे जून 2025 मध्ये अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे विदर्भात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं आणि याच्यामध्ये अमरावती जिल्ह्यात विभागातील 5ही जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं। याच्यामध्ये बुलढाणा जिल्ह्याचा मोठ्या प्रमाणात समावेश होता आणि अशा अमरावती विभागातील 5ही जिल्ह्यासाठी आज शासन निर्णयाच्या माध्यमातून नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये अमरावती जिल्ह्यामधील 2,240 शेतकऱ्यांना 2,75,79,000 रुपये, अकोला जिल्ह्यातील 6,136 शेतकऱ्यांसाठी 4,05,90,000 रुपये, यवतमाळ जिल्ह्यामधील 186 शेतकऱ्यांना 25,45,000 रुपये, तर बुलढाणा जिल्ह्यातील 90,383 शेतकऱ्यांना 74,45,00,000 रुपये, वाशिम जिल्ह्यातील 8,527 शेतकऱ्यांसाठी 4,71,00,000 रुपये, याच अमरावती विभागातील 5ही जिल्ह्यातील 1,07,472 शेतकऱ्यांसाठी 86,23,38,000 रुपयाची नुकसान भरपाई या जीआरच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे। मित्रांनो, याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर विभागातील जून 2025 मध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांना देखील नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील 171 शेतकऱ्यांना 16,01,000 रुपयाची, तर हिंगोली जिल्ह्यामधील एकूण 3,247 शेतकऱ्यांना 3,60,45,000 रुपयाची, नांदेड जिल्ह्यामधील 7,498 शेतकऱ्यांना 10,76,19,000 रुपयाची, तर बीड जिल्ह्यामधील 103 शेतकऱ्यांना 1,99,000 रुपये, अशी एकूण छत्रपती संभाजीनगर विभागातील 11,019 शेतकऱ्यांसाठी 14,54,64,000 रुपयाची नुकसान भरपाई या जीआरच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे। मित्रांनो, जून 2025 मध्ये झालेलं नुकसान हे मुख्यतः फळबागांचं होतं। याच्यामध्ये संत्रा असेल, मोसंबी असेल किंवा इतरही काही फळबागांचं नुकसान झालेलं होतं आणि याच्यासाठी या छत्रपती संभाजीनगर याचप्रमाणे अमरावती विभागातील शेतकऱ्यांना हे नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। मित्रांनो, याचबरोबर धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगरचं जून ते ऑक्टोबर 2024 देखील थकीत असलेलं अनुदान हे आज या जीआरच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहे। मित्रांनो, लवकरच याच्या केवायसी याद्या प्रकाशित केल्या जातील आणि जे शेतकरी याच्या अंतर्गत केवायसी करतील अशा पात्र असलेल्या शेतकऱ्यांना या अनुदानाचं वितरण केलं जाणार आहे। मित्रांनो, याच्या केवायसी साठीच्या याद्याच्या संदर्भातील जे अपडेट उपलब्ध होईल ते अपडेट देखील आपण चॅनलच्या माध्यमातून नक्की जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, 3ही महत्त्वाचे असे जीआर आपण महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता। याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देण्यात आलेली आहे। धन्यवाद।